नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम भटवाल आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंगला सुरुवात करतो आहे, कारण काही कारणानिमित्त आपल्याला ब्लॉगिंग करता आली नाही. आणि त्याचप्रमाणे गाडीला देखील आपण ओला आणि रॅपिडो हे दोन ॲप आपण कनेक्ट केलेले आहेत. तर ओलाची अर्निंग किती होते, कशी होते, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रॅपिडोची देखील अर्निंग किती होती आहे, तर ते देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच. तर आता सध्या आपण आता सुरुवात करणार आहोत. गाडीला आपण रॅपिडो आणि ओला आपण कनेक्ट केलेलं आहे. तर आपण आपला हा जो प्रवास आहे तो प्रवास आपण बघणार आहोत. तर ह्या प्रवासाला तरी मित्रांनो कमीत कमी 10 ते 13 दिवस झालेले आपण ओला रॅपिडो आपण करतोय आणि बघतोय आपण कशा प्रकारे कंपनी आपल्याला रेट देतीये. तर सगळ्या गोष्टी आहे यामध्ये. तर आपण ते सर्व गोष्टी आपण हे नंतर बघणार आहोत. तर करूया आता आपण ओलाला सुरुवात. हे तुम्ही बघू शकता, हा ओला ॲप आहे आणि ओला ॲप आपण चालू करूया. तर मित्रांनो कसं आहे, आणि ओलाचं एक वैशिष्ट्य आहे का, मला एक गोष्ट लक्षात नाही आलेली आहे की पूर्ण म्हणजे कस्टमर शिवाजी कॉलनी 244 पहिली 244 आलेली आहे, काटेमानवली हनुमान नगर. तर ही आपल्याला आलेली आहे. तर कधी कधी मित्रांनो काय होतं माहिती आहे का, कस्टमर आहे ना तिथं त्या लोकेशनला पोचल्यानंतर आहे ना कस्टमर कॅन्सल करतात. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. हॅलो हेलो, हाँ मैम बोलो. आपने ये राइड एक्सेप्ट किया है ना? किधर हो आप? हेड वेस्ट. हाय, तिसगाव मध्ये मी आता जस्ट निघालोय. किया ना रिक्वेस्ट? किधर हो आप? जस्ट आता निघालोय मी तिसगाव मधून. अच्छा अच्छा, हा येतो 5 मिनिटात येतो. ठीक है थोड़ा जल्दी आइए प्लीज. हा हा. तर आता आपल्याला हनुमान नगर कल्याणपूर्व इथून आपल्याला पिकअप करायचं आहे अँड्रॉ. आपण फटाफट आता जाऊया आणि बघूया किती किलोमीटर आणि अर्निंग किती होती हा ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका मित्रांनो, आणि सर्व डिटेल तुम्हाला भेटेल. कुठेही स्किप करू नका आणि आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला. तर मित्रांनो, आपण कल्याणवरून टिटो या ठिकाणी आलेलो आहे आणि बघूया आपण किती किलोमीटर झाले आणि आपल्याला ट्रिप किती रेट काय मिळालेला आहे ते आपण बघणार आहोत. तर 263.35 रुपये रेट झाला आजचा. पहिलंच आपण ट्रिप मारलेली आहे आणि तुम्ही बघू शकता टोटल 40. अच्छा, म्हणजे तुम्हाला 40 टोटल ट्रिप 40 मारायचे ते जाऊ द्या. तर फेअर कलेक्ट 272 रुपये आणि युअर अर्निंग्स 223.35. टिप्स 40 रुपये आणि पेड टू थर्ड पार्टी 34.17. इन्शुरन्सचे 3 रुपये कट, GSTचे 11.17. तर हे सर्व आहे. तर हे काय ॲक्च्युली काय आहे ही गोष्ट मला काय आयडिया नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. इन्शुरन्स आणि GST ठीक आहे, गव्हर्नमेंटला आपण पे करतो 11.17 रुपये. तर इन्शुरन्सचे 3 रुपये आणि पेड टू थर्ड पार्टी 34.17. आणि टिप्स हे कसले 40 रुपये. अच्छा, म्हणजे कस्टमर आपल्याला 40 रुपये टिप्स देतात असा आहे का त्याचा अर्थ? ॲक्च्युली काय आयडिया नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळू शकता, कारण माझी पहिलीच वेळ आहे. इन्सेंटिव्ह तर अजून काहीच नाही. इन्सेंटिव्ह नाही. आता हे ओलाचं आहे, ओला ॲप आहे हा. तर ओला ॲपमध्ये ना सबस्क्रायबर पार्टनर अर्न हायर
याच्यावर जर क्लिक केलं ना तर आपण बघूया अनलिमिटेड बुकिंग 30 दिवसाला 1999 रुपये, अनलिमिटेड 15 दिवस 1199 रुपये. अशाप्रमाणे काय यार रॅपिडोमध्ये झालं. तर अशा प्रकारे आहे. तर कोणाला आयडिया असेल आपले फर्स्ट राईड जर कंप्लीट झालेली आहे. 263 आपण 35 रुपये मिळालेली आहे आणि 40 टिप्स इन्क्लूड. ओके 40 रुपये टिप्स. पंधरा किलोमीटर 57 मिनटं लागलेली आहे बघा मित्रांनो. आणि त्याने ऑनलाईन पेमेंट केलेलं 263.35. तर ही आहे आपली पहिली राईड. तर बघूया आता दुसरी राईड आपल्याला कुठली लागते. आणि ॲक्च्युली बघत असाल तर ही आउटसाईड एरिया आहे. तर मला वाटत नाही लवकर आपल्याला राईड मिळेल. तर बघूया, वाट बघूया आपण. काय काय पॅसेंजरचे ना ॲक्च्युली मला काही समजत नाही. तुम्ही ओला बुक करता, कॅब बुक करता, तर तुम्ही थोडंसं जरा भाषेचा पण थोडा भान ठेवा. आणि म्हणजे एक आपण रिस्पेक्ट करतो ना त्या रिस्पेक्टप्रमाणे ड्रायव्हर जे आपले आहे त्यांना देखील रिस्पेक्ट देत जा. कारण काय काय कस्टमर जर तुम्ही बघाल ना तर रिस्पेक्ट देत नाही ड्रायव्हर लोकांना. आणि त्यांची भाषा पण बघाल ना तुम्ही तर खूप रूढ भाषा असते की कुठे आहे तुम्ही आणि किती वेळ लागणार आहे आणि किती वेळ लागतो, ही अशी भाषा कृपया बंद करा. तर खूप मेहरबानी होईल ड्रायव्हर लोकांवरती. तर थोडंसं रिस्पेक्ट द्यायला शिका. तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट द्याल तर पुढचा आपल्याला रिस्पेक्ट देईल. याचा भान ठेवा जरा बोलताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मित्रांनो, रिक्षावाल्यांना आणि बाईकवाल्यांना आहे ना खरंच शिस्त नाही गाडी चालवण्याची. मग रिक्षावाले तर फार विचारूच नका. बाईकवाले ठीक आहे, एक वेळेस ते निघून जातात. पण रिक्षावाले ना छोटा जरी गॅप मिळाला ना तरी त्या गॅपमधून आहे ना कशी पण रिक्षा घुसवतात आणि कुठल्या पण लेननी चालवतात. तर कोणी ड्रिंक केलेली असते तर कोणी काय केलेलं असतं तर ते रिक्षावाल्यांचं आपल्याला आयडिया नाही आहे. कारण बहुतेक रिक्षावाले हे ड्रिंकरच असतात. तर थोडं आहे ना रिक्षा चालवताना रस्त्यावरती आहे ना फॅमिलीचा विचार करा आणि आपला स्वतःचा देखील विचार करा. आणि ज्याच्या जोरावर आपण एवढं पैसे कमवतोय, रिक्षा म्हणा किंवा गाडी म्हणा, कुठलंही वाहन म्हणा, ज्याच्या जेव्हा आपण पैसे कमवतो ना त्याची सुद्धा काळजी घ्यायला शिका. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जर पटत असेल तर बघा तुम्ही की बहुतेक ठिकाणी आहे ना रिक्षावाले आहे ना खूप आडवी तिडवी कसे पण रिक्षा चालवत असतात. तर थोडी काळजी घ्या आणि चालवताना तुम्ही देखील काळजी घ्या. आणि एक लेन पकडा आणि त्या लेनवरती हळूवार रिक्षा चालवा किंवा तुमचं वाहन चालवा. तर आणि मित्रांनो रस्त्याला इतके खड्डे झालेले आहे ना काय सांगू तुम्हाला. पूर्ण कल्याण, आता मी ज्या ठिकाणी राहतो ना कल्याणमध्ये पासून आता मी 10-12 दिवस झाले मी आपलं राईड मारतोय. तर इतके खड्डे झालेले आणि ज्या ठिकाणी 5 महिने झाले 6 महिने झाले रस्ते करून त्या रस्त्याला देखील खड्डे इतके प्रमाणात तुम्हाला दिसून येतील ना. तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला जर दिसत असेल तर बघा खूप खड्डे आणि पूर्ण असे मोठे खड्डे, बारीक पण नाही. हे बघू शकता तुम्ही, खूप मोठे खड्डे. हे बघा किती मोठे खड्डे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा श्री मलंग रोड आहे बघा. आणि काही महिन्यापूर्वीच हा रोड झाला होता आणि वापस बघा तो किती खराब झाला आहे ना. तर गाडी आहे ना कधी नाचत असते खड्ड्यांमध्ये पण आणि अपघात होण्याची पण शक्यता असते. तर थोडं काळजीपूर्वक गाडी चालवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि
बघूया आता पुढची राईड आपल्याला कुठली मिळते. आता आउट साईडला आलेलो आहे, तर मला वाटत नाही लवकर राईड आपल्याला येईल. तर रॅपिडो पण मी ऑन ठेवलेला आहे. आणि बघा टिटोळा ईस्ट ओके 4 किलोमीटरवरती 393 गोकुलनगर भिवंडी या ठिकाणी आलेली आहे आंबोली रोड टिटोळा. ओके, तर 4 किलोमीटर इथून आपल्याला तिथे पिकअप करायचं आहे आणि भिवंडीला त्यांना सोडायचं आहे. तर किती होता 300 का 350च्या आसपास काहीतरी होतं. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले आहे 4:30 आणि अजूनपर्यंत राईड आलेली नाही आहे. येते पण जवळपासची येते. पनवेलला आलेलो आहे. तर पनवेलवरून आपण राईड बघतो आपल्या साईडला कल्याण, डोंबिवली, बदलापूर वगैरे कुठेही असू दे त्या भागामध्ये आता राईड पाहिजेल आहे. तर त्याच्याच वाट बघतोय. 4:30 वाजून गेलेले आहे आणि आता आहे मी पनवेल स्टेशनच्या बाजूला आहे. मी पार्किंग एरियामध्ये आहे. पनवेल रेल्वे स्टेशन पोलीस चौकी तुम्ही बघू शकता इकडे. आणि बघा अजूनपर्यंत रॅपिडोला पण राईड नाही आणि ओलाला पण राईड नाही. बघू शकता असं आहे. आणि मित्रांनो रस्ते इतके खराब आहे की काय बोलायचं. म्हणजे नुकतंच काम केलेलं रस्त्यांचं देखील हालत इतके बेकार झालेली आहे मुंबईमध्ये. काय ठिकाणी चांगले सिटीमध्ये. पनवेलमध्ये तुम्ही जर बघाल तर रस्ता एकदम मस्त आहे. कुठेही खड्डे वगैरे नाही किंवा रस्ता खराब आहे असं तर अजूनपर्यंत मला दिसलेलं नाही. कारण माझे 2 फेरी झालेले आहेत पनवेलमध्ये. मुंबईमध्ये देखील आहे, पण मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी रस्ते खराब आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघशाल मीरा भाईंदर ठाणे जिल्हा इतका रस्ता खराब आहे विचारूच नका. खूप खराब आहे रस्ता. बघूया आता राईडची आता वाट बघतोय कुठली राईड येते. मित्रांनो मगाशी आपण अंबरनाथला एका कस्टमरला आपण ड्रॉप केलं. त्यानंतर आपल्याला एक सुद्धा राईड मिळाली नाही. आता एमटीच चाललो आहे मी घरी. आणि काय आंबे शिवगाव 20 किलोमीटर डिस्टन्स. बाहेरची ट्रिप येत होते कल्याण आउटसाईड. तर आता आपण निघालो आहे घरी. तर ओलाची आजची अर्निंग आपण बघू शकतो 263.35. फेअर कलेक्ट 272. अरे सॉरी, टोटल 3 राईड झालेले आहे आणि आपले 1724 रुपये झालेले आहे बघू शकता. तर हे आहे आजची आपली राईड ओलाची फक्त. आणि रॅपिडोचे वगैरे रॅपिडोचे आपण आज एक पण आपल्याला आलं नाही. तर रॅपिडोचं आपण केलेलं नाही, तर फक्त ओलाचं केलेलं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि यापुढे व्हिडिओ आपले असेच ट्रॅव्हलचे राहणार आहे. तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा, शेअर करा.